खूप दिवसानंतर पुन्हा एकदा तुमचं माझ्या ह्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजचा टॉपिक असणार आहे तुम्ही जे माझे एक्झिबिशनचे व्हिडिओज बघितले त्या एक्झिबिशनच्या व्हिडिओचे जे लुक झाले ते सगळे लुक मी आता पुन्हा रिक्रिएट करणार आहे। त्याचे थोडे जे काही डिटेल्स आहेत मी ते लुक का क्रिएट केले, काय त्याच्यामध्ये एलिमेंट्स ॲड केले ह्याचे संपूर्ण डिटेल्स आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आहेत। तर हे 3 लुक मी जे का आज घेऊन आलेली आहे त्या तिन्ही लुकचे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सो पण व्हिडिओला सुरुवात करायच्या पूर्वी नमस्ते, मी गार्गी आणि गार्गी गणेश या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सो तुम्हाला पहिला लुक माझा आठवतच असेल, तो हा या मरून कलरच्या साडीवरती होता। तो लुक मी हा या अशा वेस्टकोट बरोबर ट्राय केलेला होता। बाजूला फोटो दाखवते म्हणजे तुम्हाला समजेलच काय म्हणते मी। आणि आता तुम्ही हे वेस्टकोट बघत असाल तर मग मी हे सिंपल डेनिम ब्लॅक डेनिमचा वेस्टकोट आहे, ऑनलाईन परचेस केलेला आहे। ऑनलाईनची लिंक पण मी तुम्हाला देते। ऑनलाईन परचेस केलेलं आहे, फार स्वस्त होतं, 500च्या आतमध्ये हे वेस्टकोट होतं। त्याच्याबरोबर हे जे काय एलिमेंट्स दिसत आहेत ना, हे जुने माझे कानातले होते, ते मी अशा पद्धतीने स्टिच केलेले होते या वेस्टकोटवरती आणि थोडासा एजी थोडासा स्मार्ट असा लुक क्रिएट केलेला होता या वेस्टकोट बरोबर। मला स्टायलिंगमध्ये थोडासा एक एक्स फॅक्टर ॲड करायचा होता। साज बाय गार्गीच्या ह्या साड्यांबरोबर मला हे वेस्टकोट जेव्हा मी स्टाईल केलं तेव्हा कम्प्लिटली वेस्टर्न लुक होत होता। ठीक आहे, आता स्टाईल कशा करायचं हे मी तुम्हाला डिटेल्स देतेच, पण ह्याच्यामुळे ना वेस्टर्न लुक होत होता। सो त्याला एक मराठमोळा तडका ॲड करण्यासाठी मी आपली ही सिल्वर कलरची नथ ॲड केलेली होती। ही सिल्वर कलरची नथ थोडीशी मोठी आहे, थोडीशी ट्रेंडी आहे। अशी नथ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशा ह्या साज बाय गार्गीच्या नथी आम्ही बनवून देतो। पण आता ह्या लुकवरती हा संपूर्ण तामझाम किती छान दिसतोय हे बघूया, कशा पद्धतीने मी साडीचा ड्रेप केला तो। आता हा मी तो वेस्टकोट ट्राय केलेला आहे साडीच्या वरून घालायला। आता हा साडीचा पदर, वरून हा वेस्टकोट आलेला, पाठून हा पदर पुढे घेतलेला आहे आणि हा असा ट्विस्ट केला आहे। ठीक आहे, साडीचा पदर थोडासा मोठा आहे त्यामुळे हा अशा पद्धतीने ट्विस्ट करून पुन्हा एकदा पाठचा पदर पुढे घ्यायचा आणि हा जो एज आहे ना, ह्याची ही जी एज आहे ही अशी मस्त गळ्यालगत छान गुंडाळायची। हा अशा पद्धतीने काऊलचा इफेक्ट ह्याने येतो। मला खूप जणांनी विचारलं, अगं गार्गी तू काय वेगळा स्कार्फ की काय ॲड केला आहेस का? तर नाही, मी स्कार्फ ॲड केला नव्हता। मी हाच पदर अशा पद्धतीने गुंडाळलेला ज्याने हा काऊलचा इफेक्ट आला आणि त्याच्यावरती हे वेस्टकोट खूप छान पद्धतीने होतं। तुम्हीही स्वतः हा लुक पूर्ण रिक्रिएट करू शकतात। मल कॉटनची साडी आहे, सो कॉटनची साडी फारच हलकी आहे, गरम वगैरे एवढं काय जास्त होणार नाही ह्याच्यात। हे बाकीचे जे पण काय आलेले आहे ते मस्तपैकी ॲडजस्ट करून घ्यायचेत। खूप छान पद्धतीने हा लुक तयार होतो। तुम्हीही हा सेम ॲज इट इज लुक तयार करू शकतात जुन्या इयरिंग्सने, एखाद्या सिंपल वेस्टकोटने आणि एक छान मल कॉटनच्या साडीने। ह्या पूर्ण लुकला थोडासा महाराष्ट्रीयन टच देण्यासाठी ही आपली मस्तपैकी साज बाय गार्गीची नथ। सो ही नथ ॲड करून हा पूर्ण लुक रेडी झालेला आहे। सो हा पूर्ण असा लुक सिंपल, एलिगंट आणि थोडासा महाराष्ट्रीयन टच असलेला लुक तयार झालेला आहे। आता जाऊया आपण दुसऱ्या लुककडे। आणि आता हा दुसरा लुक, या लुकमध्ये तुम्ही माझी ही साडी, पर्पल कलरची साडी किती वेळा तरी बघितली असेल। खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये, रील्समध्ये, फोटोजमध्ये ही साडी माझी बऱ्याच वेळा तुम्ही बघितली असेल। अगेन साज बाय गार्गीची ही साडी। फक्त ह्या साडीला एवढा सिंपल लुक ठेवण्याच्या जागी मी ह्या साडीबरोबर हा आपला केपवाला ब्लेझर ॲड केला। ह्या ब्लेझरची आधी मी खासियत सांगते। हा जो ब्लेझर आहे तो एक तर ह्याची फॅब्रिक खूप वेगळं आहे, युनिक आहे आणि ह्या कलरला थोडा कॉम्प्लिमेंट पण करतो, त्यामुळे मी कॉन्ट्रास्ट कलरमध्ये हा घेतलेला। आणि ह्याचे स्लीव्स बघाल ना, प्रॉपर हे केपवाले स्लीव्स आहेत। तर असा हा युनिक ब्लेझर होता, तो मला स्टाईल करायचा। इट्स अ कम्प्लिटली वेस्टर्न ब्लेझर, खूप वेस्टर्नाइज, खूप छान वन पीसमध्ये वगैरे हा ब्लेझर खूप सुंदर दिसला असता, पण मला तो साडी बरोबर स्टाईल करायचा होता। सो त्याच्यासाठी तो स्टाईल करण्यासाठी मी ह्या ब्लेझरला थोडीशी वाईब मॅच होण्यासाठी असे मोत्याचे कानातले घातलेले। जो माझा तो लुक होता ना, त्याच्यात ही मोत्याची चेन थोडीशी छोटीशी होती, मोती थोडेसे छोटे होते। आता मी थोडीशी मोठे मोतीची माळ घेतलेली आहे, कारण तेव्हा मला खूप वावरायला
लागत होतं, खूप तामझाम होता, त्यामुळे मी एकदम सिम्प्लिफाईड केलेलं. आता व्हिडिओ शूट करायचं त्यामुळे थोडंसं एस्थेटिक छान असं मोठ्याचं गळ्यातलं वगैरे घातलेलं आहे. असं मोत्याच्या गळ्यातल्यांसोबत मी हा वेस्टकोट ट्राय केलेला. तेव्हा माझ्याकडे होते ते हँडग्लोव्ज होते. आज माझ्याकडे हँडग्लोव्ज नाही आहेत, मी माझ्या एका मैत्रिणीला दिलेले आहेत, पण विदाऊट हँडग्लोव्ज पण हा इफेक्ट खूप छान येतो. मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी साडी ड्रेप केलेली. ही आपली बेसिक साडी आहे जी मी टी शर्ट बरोबर ट्राय केलेली होती. आता ह्या साडीचा हा जो पदर आहे ना, तो मी तसाच ठेवून हा मी ब्लेझर आधी ट्राय केलेला. आता सगळ्यात पहिलं म्हणजे मी हा जो पदर आहे ना, हा थोडासा लूज पदर घेऊन एकदम छोट्या प्लीट्स पाडून घेणार. या एकदम स्लाइसली छोट्या प्लीट पाडून घ्यायच्या आहेत. हा बेसिकली प्लीट्स या अशा आतल्या साईडून आल्या पाहिजेत. ठीक आहे, हा फ्लॅप हा प्रॉपर दिसला पाहिजे आणि प्लीट्स या अशा पद्धतीने आल्या पाहिजेत. आता उरलेला संपूर्ण पोर्शन हा इथून मी टाय करून घेणार. सो दिसायला पण व्यवस्थित फिनिशिंगवाला दिसणार. आणि हा थोडासा टाय करताना बो मी एका साईडला टाय करेल, हे असं, आणि इथे सरळ मी पिनअपने कवर करून टाकेल. सो अशा पद्धतीने हा माझा खूप एलिगंट आणि स्मार्ट असा लुक तयार झालेला आहे साडीचा. सिंपल साडीला थोडंसं ब्लेझर सकट वेस्टर्नाइज लुक करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. सेकंड लुक तुम्हाला कसा वाटला हे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाच. आता जाऊया आपण तिसऱ्या लुकमध्ये. आणि हा तिसरा लुक हा मी स्टाईल केलेला. अगेन आपली मल कॉटनची साडी, फॉर्मल साडी आहे. तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये आहे ना पुरी ब्लॅक साडी आहे आणि ह्याच्यामध्ये व्हाईट कलरच्या थोड्या स्ट्राइप्स आहेत. त्यामुळे मी व्हाईट शर्ट ट्राय केला. प्लेन व्हाईट शर्ट आहे, जास्त तामझाम नाही आहे. फक्त एवढंच की मला आहे ना बलून स्लीव्सचा इफेक्ट पाहिजे होता या पूर्ण लुकमध्ये. कारण मला हा वेस्टर्न जो माझा लेदरचा हॉल्टर नेक टॉप आहे तो मला ट्राय करायचा होता. ह्याच्याबरोबर हॉल्टर नेक टॉप आहे त्यामुळे बलून इफेक्ट खूप छान दिसतात आणि तो साडीबरोबर किती छान पद्धतीने मर्ज होतो ते दाखवते. अगेन मेकअप हेअरस्टाईल फार कॉमन आणि मी फार सिम्पल ठेवलेली. प्रत्येक लुकमध्ये बघाल तर माझं सेम आउटफिट सेम लुक होता. कारण एक्झिबिशनला जायला खूप घाई होत होती. तर हा सिम्पल लुक माझा होत होता प्रत्येक वेळेला. सेम ॲज ही जी साडी आहे त्या साडीमध्ये फक्त ॲड ऑन म्हणून मी हा जशी रेग्युलर आपण नेसतो निरा पाडून रेग्युलरली पाटून पुढे घेऊन पल्लू आहे तोच पल्लू आहे, जास्त तामझाम नाही आहे. फक्त शर्टला एन्हान्स करायला मी हा वेस्टकोट ट्राय केला. आता ह्या पूर्ण लुकमध्ये हा वेस्टकोट बरोबर हा सिंपल आपला जो पल्ला आहे, छोट्या प्लीट्स मारलेल्या आहेत आणि पिनअप केलेला आहे. हा लूज पल्ला कसा घ्यायचा हे पण मी तुम्हाला सांगितले आधीच्या व्हिडिओमध्ये. सो हा लूज पल्ला अशा पद्धतीने मी घेतलेला आहे. आणि मी फर्स्ट एक्झिबिशनला नोटीस केलं तेवढं की प्रत्येक वेळेला ती माझी नथ खूप हायलाईट होत होती खूप छान पद्धतीने. सो मग मी ह्या पूर्ण लुकमध्ये तीच नथ कंटिन्यू ठेवली. ती नथ कंटिन्यू ठेवायची होती म्हणून मी हा चौकार नेक घातलेला होता आणि मग ही नथ ॲड करून हा संपूर्ण लुक हा अशा पद्धतीने माझा रेडी झाला. आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगाच. सोबतच खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओज येत्या काही दिवसात मी घेऊन येणार आहे. सो तुम्हाला माहिती आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कराच. सोबतच खूप छान एक्झिबिशन्स घेऊन येणार आहेत. एक्झिबिशन्समध्ये खूप मस्त साड्याज, खूप छान ॲक्सेसरीज, काहीतरी हटके जर तुम्हाला ट्राय करायचं असेल माझ्या लुकसारखं तर तुम्ही एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा. आणि एक्झिबिशनचे सगळे डिटेल्स माझ्या इन्स्टा हँडलवरती भेटेल. गार्गी गणेश म्हणून माझं इन्स्टा हँडल आहे. सोबतच सास बाय गार्गीला फॉलो करायला मात्र विसरू नका. खूप इंटरेस्टिंग स्टायलिंग टिप्स, नवीन साड्या, नवीन ॲक्सेसरीज सगळं तिथे अवेलेबल आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.